कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाची गळती वाढतच चालली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिक आता चिंतेत आहे। पाहूयात। कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाची गळती वाढली। 25.40 टीएमसी पाणी साठ्याच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती। धरणातून प्रति सेकंद 500 लिटर पेक्षा अधिक पाण्याची गळती। खासदार शाहू छत्रपती महाराजांनी केली धरणाची पाहणी। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी धरणाची गळती आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर येत आहे। भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी 1976 ला काळंबावाडी धरणाची पायाभरणी झाली। यावेळेस माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। या धरणामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सुमारे 60,000 हेक्टर शेती पाण्याखाली जाते। शेती बारमाही हिरवीगार ठेवण्यासाठी 25.40 टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असलेल्या या धरणातून सध्या मोठी पाणी गळती सुरू आहे। धरणातून प्रति सेकंद 350 लिटरवरून आता 500 लिटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे। खरं तर पाटबंधारे विभागानं वेळोवेळी धरणाची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं, मात्र तसं होताना दिसत नाहीये। विशेष म्हणजे आता धरणाच्या मुख्य भिंतीतून ही गळती होते आहे। धरणातील पाण्याची गळती वाढल्यानं पाणलोट क्षेत्रातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहे। धरणाला मोठ्या प्रमाणात गळती असल्यानं मागच्या 2 वर्षापासून धरण पूर्ण क्षमतेनं भरलंही जात नाहीये। दरम्यान लोकशाही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आहे। खासदार शाहू छत्रपती महाराजांनी या धरण गळतीची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून देखील आढावा घेतला आहे। गळती काढलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही। आणि ती आता मला वाटतं 15 दिवसाच्या आत 15 जानेवारीपर्यंत संक्रांत झाल्या ते सुरू करतील। 2 वर्ष हे काम चालणार आणि 2 वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसते ती पूर्णपणे 99% बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील। दरम्यान काळंबावाडी धरणाच्या गळतीची पाहणी गेल्या 8 दिवसांपासून तज्ञ समितीच्या वतीनं करण्यात आली। समितीचे अध्यक्ष TN मुंडे यांनी पाहणी केली। या समितीनं धरणातील पाणीसाठा आणि तांत्रिक बाबींची पाहणी करत जानेवारी 2025 मध्ये काम हाती घेता येईल आणि 2 वर्ष काम चालेल असं म्हटलेलं आहे। नाही, पूर्ण आता जसं उपलब्ध होईल इरिगेशनवर परिणाम न होत करण्याचं आम्ही 2 वर्षामध्ये व्हावं असं अपेक्षित आहे। तथापि आता पाणी कसं खाली जातं आणि कारण आम्ही काही डॅम रिकामा करून काम करणार नाही, त्याच्यामुळे ते त्याच्याशी कोरिलेटेड आहे। म्हणजे फक्त नुसतं मोकळं काम असतं तर मी म्हणलं असतं तुम्हाला हे काम 6 महिन्यात करू म्हणून, परंतु इरिगेशनशी रिलेटेड असल्यामुळं याच्याविषयी ते या संदर्भात मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला, तर काळंबावाडी धरण क्षेत्रातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहे। अहो, आम्ही पहिल्याच किलोमीटर राहतोय खाली काळामोडच्या शेजारी। रोज हे गळतीचं पाणी येत असल्यामुळं रात्रंदिवस आम्हाला झोप व्यवस्थित पडत नाही, कारण धरण कधी फुटेल कधी काय होईल हे काय सांगता येत नाही, अशी परिस्थिती वाटते। 10-12 वर्ष आता ते गळतीचं हळूहळू प्रमाण वाढायला लागलेलं आहे। आता पण गळतीचं प्रमाण एवढं झालं आहे की आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी धरणाच्या एवढं त्याची भीती निर्माण आहे की कधी काय होईल असं भीती वाटते। एकंदर पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि दुर्लक्षामुळे काळंबावाडी धरणाची गळती वाढत गेली। लोकशाही मराठीनं या संदर्भातला आवाज उठवल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाऊल उचलत हे काम प्रत्यक्षात जानेवारी 2025 मध्ये सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे। लोकशाही मराठीनं गेल्या कित्येक वर्षापासून या संदर्भातला आवाज जो आहे तो उठवलेला होता आणि याचाच जो परिणाम आहे तो पाटबंधारे विभागाला काहीशी जाग आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। खासदार शाहू छत्रपती महाराजांनी पाहणी करून या संदर्भातलं काम दर्जेदार आणि चांगलं व्हावं अशा सूचना ज्या आहेत त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्याचं सांगण्यात आलंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, काळंबावाडी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।